एलपीजी गॅस हा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, पण हा एलपीजी गॅस कशापासून बनलेला आहे किंवा यातले मुख्य घटक काय असतात यावरती एसटी प्रिलिम 2011 मध्ये प्रश्न पडलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेमधला हा आवडता प्रश्न आहे. पहा, लक्षात घ्या. एलपीजी मध्ये डॅश डॅश हे घटक असतात. आता पर्यायकडे पहा आणि इथं थोडंसं स्पष्टीकरण पहा. लक्षात घ्या, एलपीजी गॅस मध्ये महत्वाचे जे दोन घटक असतात ते असतं, एक असतो प्रोपेन आणि दुसरा असतो ब्युटेन. लक्षात असू द्या, कोणता? प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन मुख्य घटक असतात. तर प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन मुख्य घटक असतात. पण आता इकडे या, कुठे? पर्यायकडे. आता यामध्ये पर्यायात काय दिलेले पहा, मिथेन आणि इथेन असतो का? नाहीये. बरोबर आहे. मिथेन आणि ब्युटेन असतो का? मिथेन नसतो, ब्युटेन असतो. ओके. त्यानंतर ब्युटेन आणि आयसोब्युटेन असं म्हटलेलं आहे. आणि हायड्रोजन आणि मिथेन हे पण नसतात, हे पण नसतात. आता या दोन्हीपैकी एक घटक इथे आहे, कोणता? ब्युटेन आणि आयसोब्युटेन. आता लक्षात घ्या, ब्युटेन हे काय आहे? याला आपण नॉर्मल म्हणतो. ओके, नॉर्मल ब्युटेन. याच्यामध्ये काय असते? स्ट्रेट चेन असते. स्ट्रेट चेन मध्ये याची काय असते? रचना असते, स्ट्रक्चर असतं. आयसोब्युटेन काय? सेम स्ट्रक्चर, पण रचना मात्र कशी असते? वेगळी असते, ब्रँच चेन असते या ठिकाणी. लक्षात. म्हणून पर्याय कसे दिले तेही पाहून उत्तर आपण शोधलं पाहिजे. याच्यामध्ये प्रोपेन हा पर्यायच नाहीये, पण ब्युटेन आणि आयसोब्युटेन दिलेला आहे. आपल्याला टेन्शन येतं की ब्युटेन आणि आयसोब्युटेन वेगळं असेल का? ओके. त्यांचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे ते सेमच आहे, फक्त स्ट्रक्चर कसं असतं? वेगळं असतं. म्हणजे अणुची रचना जी असते त्याच्यामध्ये ती वेगळी असते. लक्षात. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे काय असेल? उत्तर असेल. त्यामुळे याच्यावरती प्रश्न पडल्याच्या नंतर हे दोन घटक अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा. त्यानंतर पर्यायामध्ये कशा पद्धतीने पर्याय दिले जातात त्यानुसार तुम्ही उत्तराची निवड करा.